झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्यात गौण खनिज चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हे, महसूल अनभिज्ञ, पोलिसांनी केली कारवाई। रॉयल्टी बुडवणाऱ्यांवर वरदहस्त गुन्हाचा। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नजीक असलेल्या बामणे शिवारातून पोलिसांनी 2 ट्रॅक्टर जप्त करून 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। साहूर येथून तापी नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळूची चोरी करून या ट्रॅक्टरमध्ये वाहून नेत असल्याचे आढळून आले। त्यांच्याकडे कुठलाही सरकारी शुल्क भरल्याचे चलन आढळून आले नाही। विशेष म्हणजे याबाबत महसूल विभागाला कुठलीही माहिती नाही किंवा ते याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असावेत। मग अशा सर्रासपणे होणाऱ्या बेकायदेशीर गौण खनिज चोरीला अभय कुणाचे? कुणाच्या बळावर ही गौण खनिज चोरी होते? यामागे काही अधिकारी आणि कुणाचा राजकीय वरदहस्त तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित होत आहे। दोंडाईच्या पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ हे आपले सहकारी प्रवीण निंबाळे, सचिन गवळी यांच्यासोबत रात्री पेट्रोलिंग करीत असताना बामणे गावाजवळ त्यांना 2 ट्रॅक्टर आणि मोटरसायकल थांबलेले दिसले। या ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली असून याबाबत विचारणा केली असता कुठलीही परवानगी अथवा रॉयल्टी भरल्याचे आढळून आले नाही। त्यामुळे ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा 9,62,000 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। तसेच रितेश नागिनदास कोळी, योगेश भजन कोळी, पांडुरंग पाटील आणि योगेश ठाकरे या 4 जणांविरुद्ध चोरीचा तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तापी नदी पात्रातून सर्रासपणे गौण खनिजाची चोरी होत असताना मग महसूल विभाग करते तरी काय? त्यांना या घटना दिसत नाही की ते हेतुतः दुर्लक्ष करताय, असे प्रश्न उपस्थित होत आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।